इकडे डॉल्फिन पण दिसले ते वाटतं ते जपानचे अॅनिमे मूवीज असतात बघ. हे हातावर लागले पण परिणाम डोक्यावर झालाय त्याच्यामुळे डिलेट मारू का? आहेत तेवढे डिलेट मारू का? भावांनो, गोव्याच्या डे 2 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि काय अर्धी गँग रेडी आहे, अर्धी गँग मागे, दोघं तिघे जण गेलेत पुढे ऑलरेडी. आजचा प्लॅन पण सिम्पल आहे आणि आज भाई तू टाइमवर आहेस. तर आजचा प्लॅन डायरेक्ट मी तुम्हाला बरोबर लोकेशनला पोहोचून प्रत्येक लोकेशन दाखवल जी मी ऑलरेडी कव्हर केले, पण ती मी हिंदीतून कव्हर केले. आज मी तिला प्रॉपर आपल्या मराठीमध्ये कव्हर करणार, तुम्हाला बघायला मजा येणार. इथे पार्किंग मध्ये थांब. हेड वेस्ट. आपापली पार्किंग शोधून आपापल्या रीतीने गाड्या उभ्या कराव्यात. तेच माग सगळे फंटर लोक आहेत, 101 फंटर आहेत माग. आता यांना फोट दाखवतो आणि तुम्हाला पण दाखवतो. परत रिकॅप करतो थोडे. सर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग करता ना सर तुम्ही? हा सर, जरा एक्सप्लेन करू शकता की हे कसले टनल्स आहेत छोटे छोटे, काय हे सर जरा तुमच्या? हे ड्रेनेज होल्स आहेत. ड्रेनेज होल्स आहेत का? हे म्हणजे? आणि तुम्ही इथं बघू शकता ही 2 मीटर जोडायला तर सिमेंट नाही वापरलं. मग काय वापरलंय सर? ते गोल मेल्ट करून वापरले. खरंच का? हा, बाहेर सिमेंट दिसते सर. वरती भरले त्याचं. सगळ्यात मोठा डिस्क्लेमर, याच्यातली मला काहीच माहिती नाही. जे काय दिलंय त्या इंजिनियरनी दिले. बस काय चुकीचं असेल तर कमेंट मध्ये तुम्ही बिंदास सर, आपल्या बिंदास असं काय नाही बिंदास शिवाय देऊ शकता. चला एंट्री आलेली आहे. तू विचार कर ना, एक जुन्या खाली सिमेंट बिमेंट थोडी नव्हतं मग. तेव्हा काय होतं, गुळ मेल्ट करायचं आणि ते लावायचं. ओके, गरम तेल फेकायचं खाली. ओके गाईड सर. ओके वाचून सांगितलंय गाईड सरांनी, फक्त काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. मग गरम तेल एवढा जरी पडला तरी येणार ते. येस, आपण इकडनं रिंगा रिंगा रोजी करत वर जाऊयात, जरा भारी वाटेल तुम्हाला. इंजिनियर सर, हे किती वर्ष पुराणे सांगू शकता जरा? याची टेस्टिंग करावी लागेल. टेस्टिंग करायला आम्हाला तिकडे डॉल्फिन पण दिसलं. ते आगला पोर्तुगीज सिम्बॉल पण म्हणलाय बघ. हा काय? याची साधारण रेंज असेल किती? 15 ते 20 किलोमीटर. ओके, मी आणि यश पूर्ण फिरवतोय सगळं. मी कसा फिरून आलोय मग मी लोकेशन दाखवतोय आणि यश एकदम डिटेल मध्ये त्यांचा इतिहास सांगतोय, सगळं स्ट्रक्चर वगैरे सांगतोय. भले तो खरा असो की खोटा असो त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, पण आम्ही सांगणार. यांना तरी काय समजतं, एकाने तरी इतिहास नीट वाचला असेल घ्या. या लोकेशनला एकदम व्यवस्थित बघितलं ना असं वाटतं ते जपानचे अॅनिमे मूवीज असतात बघ ना, जसा तू टी शर्ट घातलाय नाही, हे बघ हे असे सेम तशीच फील येते. लोकेशन लागून ना सेम तशीच फील येते. चष्मा कोण घेऊन असा फ्रेग्रन्स चष्मा तुला यांना फोटो दाखवू नको मला. बघायची लोकेशन जरा. हा बोल भावा, काय विषय? रिस्टोरेशन हा हे बघा 2007 मध्ये आणि हा नंतर रिस्टोरेशन केलं. म्हणजे हा एकदम ओरिजिनल तुम्ही बघू शकता. पण महाराजांचे फोटो असे केले तर किती भारी. आपल्या किल्ल्यांनी भावा यांच्या तोफांचा काय बोलतात मारा सहन केलाय. यांच्या समोर असे झुकले नाही, हे सगळे झुकले ना म्हणून नीट राहिले. हा ना, आपण नाही असं तरी करू एक्सप्लोर. आपण देऊ त्यांना 50 रुपये, काय विषय नाही. एवढ्या लेवलला रिस्टोरेशन झालंय सगळं. हा एंट्री होती ती बघा स्टार्टिंगला, ही पूर्ण अशी होती, नंतर ती पूर्ण रिस्टोर केली आहे त्यांनी एकदम व्यवस्थित. हे बघ हे कसं होतं आणि किती क्लीन आणि किती नीट केलंय. नाईस. हा ना, ही पण बघ. अरे यार पूर्णच डॅमेज होता. हा व्ह्यू इकडनं मागच्या वेळेस आम्ही एक्झिट नव्हतं केलं त्यामुळे मला माहीत नव्हतं. फर्स्ट टाइम माझ्यासाठी पण ही लोकेशन एक्झिटची खूप सुंदर आहे. बघू शकता तुम्ही समोर, मजा येते. हे बघा हे चालूच राहणार. हे हातावर लागले पण परिणाम डोक्यावर झालाय त्याच्यामुळे सॉरी. मस्त व्ह्यू.
आणि त्याच्यासोबत हे असे मित्र. माझा यावेळेस यायचा फायदा असा झाला की मागच्या वेळेस जर मला एक्झिट बघायला नाही भेटला तो यावेळेस मला व्यवस्थित एक्सप्लोर करायला भेटला. खूप सुंदर, खूप ऐतिहासिक आणि खूप फोटोलिक जागा आहे ही, लोकेशन आहे. जर तुम्ही येत असाल गोव्यामध्ये, नॉर्थ गोव्यामध्ये फिरत असाल तर या प्रकारे आमचं एक्सप्लोर करून झालेलं आहे. रेईस मागोस फोर्ट, स्कूटीजवर बसणार आणि आता आम्ही चाललो आहे फॉन्टेनियसला. त्याच्या आधी थोडंसं पाणी बिनी पितो, कोणाला काय खायचं असेल ते. गाईज आम्ही फॉन्टेनियसला आलो आहे. हा फॉन्टेनियसचा वरचा व्ह्यू एकदम. पण आम्ही इथे आलो आणि आम्हाला तिकडनं आहे ना मागे हा सुंदरसा मंदिर दिसला. तर सगळे बोलले पहिले मंदिर बघून येऊ आणि मग आपण जे फॉन्टेनियसच्या गल्ली आहेत ना त्यांच्यामध्ये फिरू. तर म्हटलं चला, पण आता बॅड लक आमचा की टेम्पल जो आहे 4 वाजता ओपन होणार आणि आत्ता 3:30 झालेत, अर्धा तास आहे. मग त्या अर्धा तासात आम्ही इथे फिरून घेऊ शकतो, फोटोज वगैरे काढू शकतो. मग आता परत आम्ही निघालो आहे आणि आता खालून फॉन्टेनियस एक्सप्लोर करू. पण फायनली आम्ही आलो आहे फॉन्टेनियसमध्ये आणि एक्सप्लोर करतोय. बघू शकता तुम्ही सगळ्या रंगीबिरंगी आणि सगळे नुसते आल्या फोटोंची सुरुवात झालेली आहे. मी जास्त फोटो कपडे चेंज केले. कुठं कपडे चेंज केले खरं सांगा. आले मग इकडून चला, इथे ट्रॅफिक झालं, इकडून चला. तो बघितलंय ना, मग इकडूनच चला, हे बघत जाऊयात. आता मी जास्त सिनेमॅटिक्स घेत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त एक्सप्लोर करता येणार नाही. फॉन्टेनियस काय बरेच जण आपल्या ब्लॉगमध्ये दाखवतात, पण मॅन्डेटरी होऊन जातं जर तुम्ही गोव्याला येता तर हे सगळं बघणं. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवतोय आणि मी पण यांना पण बघायचं होतं त्यामुळे दाखवतोय. बाकी सगळं मस्त आहे, वातावरण एकदम शांत आहे, मजा येते. आता हे झाल्यानंतर जाणार आहे एका ठिकाणी जिथं आम्हाला जेवण करायचं, मस्त फिश थाली वगैरे. तर आता सध्या हे एक्सप्लोर होऊ द्यात व्यवस्थित. फोटो निकाल के थक गया हूं मैं तुम्हारे. सालो एका लोकेशनला ॲटलिस्ट 9 लोकांचे फोटो काढायला लागतात. 9 नका, विनोद जास्त नाही काढत, आकाश जास्त नाही काढत, मी जास्त काढत. मी तरी कुठे काढतो? डिलेट मारू का? आहेत तेवढे डिलेट मारू का? बोल ना. दोगला पाणी आहे ना, पाणी पी, गरज आहे. हा चला ना, म्हणजे एक लोकेशन भेटलो परत 20-30 फोटो तिथे काढूयात. काय ठसका लागला? ठसका लागला तुझं पाणी मागायला गेलं. एकदम व्यवस्थित फिरून झालेला आहे आमचा. सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले, सगळ्यांचे मन भरून. मस्त आहे, मस्त आहे, मस्त. हे असं सगळं चालूच असतं इकडे तिकडे, कुठे ना कुठे काहीतरी चालू असतं. प्री वेडिंग शूट्स तुम्ही बघू शकता. अरे माय गॉड, आकाश बोलतो गोव्यात येऊन दृश्य मूवी बघायची परत इच्छा झाली. तुला इच्छा आली का दृश्य मूवी बघायची? टाइम झालाय. चिन्मयांचा सत्संग पण आम्हाला बघायचा आहे. हा मागचा चर्च बघण्यासाठी आपण 5 स्कूट्यांची पार्किंगचे 100 रुपये दिले. काय वाटतं मॅनेजर साहेब, वरती आहे का? नाही. आता आमचा प्लॅन होता आनंद रेस्टॉरंट म्हणून एक फेमस रेस्टॉरंट आहे जिथे फिश थाली आणि गोवन थाली फेमस आहे, ती खायचा प्लॅन होता. पण बॅड लक एवढा की 4:30ला तो हॉटेल बंद होतो. चाललोय बॅक टू हॉटेल. सगळ्यांना भूक लागली, चला. बाकी मी भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये, कारण माहीत नाही आता फोन कधी डेट होईल आणि किती वेळ चालेल. बाय.